त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय. त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय याच्या सिद्धतेसाठी आपल्याला प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा कसा उपयोग होतो ते आता आपण अभ्यासणार आहोत. प्रथम त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय काय आहे ते आपण पाहू. प्रमेय आहे त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. तर आता प्रमेय जे दिलेले आहे त्याच्या सहाय्याने आकृती काढावी लागते. आकृती काढून पक्ष साध्य हे लिहावं लागतं. जर प्रमेयाच्या सिद्धतेसाठी रचना करावी लागत असेल तर ती रचना आवश्यक त्या रचना करायच्या आणि त्यानंतर त्याची सिद्धता योग्य तार्किक पद्धतीने आपल्याला द्यावी लागते. तर आता या प्रमेयाच्या आधारे आपल्याला आकृती जर काढायची झाली तर आपल्याला कोणताही एक त्रिकोण काढायला पाहिजे. समजा इथं आपण त्रिकोण हा ACB हा आपण एक त्रिकोण काढला. आता इथं त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक, आता इथं कोन ACB या कोनाचा किरण CE हा दुभाजक आहे. हा दुभाजक काढल्यानंतर आता इथं आपल्याला याच्या आधारे पक्ष हा लिहिता येतो. आकृती काढल्यानंतर आकृतीच्या आधारे पक्ष हा कसा लिहिता येतो तर पक्षामध्ये काय येणार तर त्रिकोण ABC च्या कोन C चा दुभाजक रेख AB ला E बिंदूत छेदतो. हा कोन C जो आहे हा कोन C किंवा याला दुसरं नाव आहे कोन ACB. तर आता या कोन C चा दुभाजक जे किरण CE आहे आणि तो बाजू AB ला E मध्ये छेदतो. हा झाला पक्ष. पक्षानंतर साध्य काय करायचं आहे तर आता ते कोनासमोरील बाजूला त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. मग आता E बिंदूमुळे कोनासमोरील बाजूचे AE आणि EB हे दोन भाग तयार होतात. यांचं गुणोत्तर या जो कोन आहे हा कोनाला समाविष्ट करणाऱ्या भुजा AC आणि CB आहेत. या दोन भुजांच्या गुणोत्तरा एवढं या AE आणि EB यांचं गुणोत्तर असतं. याच्यावरून आपल्याला साध्य लिहिता येतं. AE हा AE आणि EB कोन दुभाजकामुळे या कोनासमोरील बाजूचे हे दोन रेषाखंड तयार झालेले आहेत. त्या रेषाखंडांचे गुणोत्तर हे तो कोन समाविष्ट करणाऱ्या या त्रिकोणाच्या बाजूंच्या गुणोत्तरा एवढा, म्हणजे इथं CA छेद CB ही दोन्ही गुणोत्तरे समान आहेत हे सिद्ध करायचं आहे. या सिद्धतेसाठी आपल्याला इथं रचना विचारात घ्यावी लागते. रचना काय करावी लागते तर इथं रचना दिलेली आहे. बिंदू B मधून किरण CE ला समांतर रेषा काढा. B बिंदूतून हा जो किरण CE आहे त्याला समांतर रेषा काढायची B बिंदूतून, आणि ही जी B बिंदूतून CE ला समांतर काढलेली रेषा आहे ती वाढवलेल्या AC ला ही रेषी जर वाढवली तर इथं B बिंदूतून काढलेली CE ला समांतर रेषा आणि AC वाढवला तर ते दोन्ही इथं D बिंदूमध्ये छेदतात असं आपल्याला दिसते. म्हणजे इथं हे रचना झाली. आता याच्यानंतर याची सिद्धता आपण अभ्यासूया. सिद्धतेमध्ये सुरुवातीला किरण CE समांतर किरण BD व रेषा AD ही छेदिका. तर आता इथं
आपण हा जो किरण सी आहे आणि हा किरण BD जो आहे हे परस्परांना समांतर आहेत आणि या समांतर रेषांची इथं AD ही छेदिका घेतली तर आपल्याला माहिती आहे की समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता होणारे संगत कोन एकरूप असतात. आता इथं कोणते संगत कोन विचारात घ्यायचे आहेत तर पहा याच्यामध्ये कोन ACE हा कोन CDB या कोनाशी एकरूप आहे. कारण हे दोन समांतर रेषा CE आणि BD समांतर असल्यामुळं यांना छेदिका ही AD छेदल्यामुळं होणारे संगत कोन आहेत आणि हे संगत कोन एकरूप आहेत असं आपल्याला दाखवता येतं. याला विधान 1 असं आपण म्हणणार आहोत. आता या किरण CE आणि किरण BD यांची छेदिका आपण BC घेणार आहोत. BC घेतल्यानंतर आता इथं कोणते कोन विचारात घ्यायचे आहेत तर आता हा ECB हा कोन आपण विचारात घेतला आणि दुसरा कोन CBD हा कोन विचारात घेतला तर हे दोन कोन समांतर रेषांना या छेदिका BC ने छेदल्यामुळं या छेदिकेच्या विरुद्ध अंगास होणारे अनुक्रमे C आणि B बिंदूतील हे कोन आहे आणि इथं समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता होणारे हे जे दोन कोन आहेत हे व्युत्क्रम कोन आहेत. म्हणजे ECB आणि CBD हे व्युत्क्रम कोन आहेत आणि हे व्युत्क्रम कोन एकरूप आहेत हे आपल्याला लिहिता येतं. इथं लिहिलेलं आहे कोन ECB हा कोन CBDशी एकरूप आहे असं आपण लिहिलेलं आहे. याला आधार व्युत्क्रम कोनाचा आहे आणि याला आपण विधान 2 म्हणूया. तर आता आपल्याला काय दिलेलं आहे पक्षामध्ये काय दिलेलं आहे आता कोन C चा रेघ BA ला कोन C चा दुभाजक रेघ AB ला E बिंदूत छेदतो. म्हणजे आता CE हा कोन दुभाजक कोनासमोरील बाजूला E बिंदूमध्ये छेदताना आपल्याला दिसतोय. म्हणजे हा CE कोन दुभाजक असल्यामुळं कोन C चा इथं होणारे कोन हे दोन्ही एकरूप असणार आहेत. म्हणजे कोन ACE आणि कोन ECB हे एकरूप असणार आहेत. हे पक्षाच्या आधारे आपल्याला विधान लिहिता येतं. याला आधार पक्ष देऊन हे विधान 3. या 3 विधानांचा जर आपण विचार केला तर याच्यावरून आपल्याला हे जे दोन कोन आहेत हे दोन कोन एकरूप, हा कोन या कोनाशी एकरूप, हा कोन या कोनाशी एकरूप आणि हा कोन या कोनाशी एकरूप आहे. याच्यावरून आपल्याला हे विधान 1, 2 आणि 3 वरून पुढची पायरी हे लिहिता येते. हा कोन CBD आणि कोन CDB हे दोन कोन जे आहेत ते एकरूप आहेत हे आपल्याला दाखवता येतं. तर आता याच्यानंतर आपण हा त्रिकोण विचारात घेतला CBD हा त्रिकोण विचारात घेतला तर या त्रिकोणामध्ये इथं या त्रिकोणाचे हे कोन CBD आणि कोन CDB हे एकरूप आहेत. म्हणून या त्रिकोण CBD मध्ये बाजू CB एकरूप बाजू CD. CB आणि CD हे बाजू एकरूप आहेत. याला कारण एकरूप कोनासमोरील बाजू.
हे कोन जे आहेत, कोन CBD आणि कोन CDB हे एकरूप कोन आहेत आणि एकरूप कोनासमोरील ह्या ज्या भुजा आहेत त्या एकरूप येतात. असा हा आधार दिला तर आता आपण इथं ह्या दोन बाजू ज्या आहेत त्या एकरूप आहेत, म्हणजेच त्यांची लांबी समान आहे. म्हणजे यावरून विधान 4 आपल्याला लिहिता येतं, CB समान CD, यांची लांबी समान आहे. तर त्रिकोण ABD मध्ये रेख EC समांतर बाजू BD याला आधार EC समांतर BD याला आधार आहे रचना. रचनेमध्ये आपण B बिंदूतून जाणारी आणि किरण C ला समांतर असणारी रेषा काढलेली आहे. त्यामुळं EC आणि BD हे समांतर आहेत रचनेनुसार. तर आता या त्रिकोणाचा विचार केला तर ABD या त्रिकोणाचा विचार केला तर रेषा C ही बाजू AB आणि बाजू AD ला अनुक्रमे E आणि C बिंदूमध्ये छेदते. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा ही त्रिकोणाच्या दोन बाजूंना ते AB ला आणि AD ला इथं दोन भिन्न बिंदूमध्ये छेदते. म्हणून इथं प्रमाणाचे मूलभूत प्रमेय हे आपल्याला वापरता येईल. तर आता याच्यानुसार प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा उपयोग करून AE अपॉन EB हे गुणोत्तर AC अपॉन CD हे लिहिता येतं. आता AE अपॉन EB बरोबर AC अपॉन CD लिहिल्यानंतर याच्यामध्ये CD चे मूल्य आपण विधान 4 वरून CB हे घेऊ शकतो. यावरून पुढचं विधान आपल्याला असं लिहिता येईल, तर CD चे मूल्य विधान 4 वरून CB घेतलं आणि हे पुढचं विधान आपण लिहिलेलं आहे. ते 4 आणि हे 5 या दोन विधानांचा विचार करून इथं विधान 4 मध्ये विधान 5 मध्ये विधान 4 वरून CD ची किंमत आपण CB हे लिहून हे पुढचं विधान आपल्याला मिळतं आणि हेच आपल्याला इथं साध्य करायचं होतं. तर त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे हे प्रमेय आपण इथं अभ्यासले. तर त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयाचा व्यत्यास हा आपण इथं अभ्यासणार आहोत. त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयाचा व्यत्यास का आहे, तर त्रिकोण ABC च्या बाजू BC वर जर बिंदू D असा असेल की AB अपॉन AC इज इक्वल टू BD अपॉन DC, तर किरण AD हा कोन BAC चा दुभाजक असतो. तर आता इथं बाजू BC वरती हा D बिंदू कसा असेल, तर इथं AB आणि AC यांचं गुणोत्तर हे BD आणि DC यांच्या गुणोत्तरा इतकं असेल. असं जर गुणोत्तर हे दोन गुणोत्तर जर समान होत असतील तर हा किरण AD जो आहे तो कोन BAC चा काय होतो, दुभाजक असतो. अशा रीतीनं या त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयाचा व्यत्यास हा आपण इथं पाहिलेला आहे. आता याच्यानंतर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या उपयोजनामध्ये दुसरं उपयोजन आपण इथं अभ्यासणार आहोत. त्या अभ्यासण्यापूर्वी तुम्हाला एक कृती करायची आहे. आता कृती तुम्हाला काय करायची आहे ते पहा. इथं कृती करण्याच्या ज्या पायऱ्या आहेत त्या दिलेल्या आहेत. या पायऱ्या जर तुम्ही पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल आपण कोणत्या पद्धतीनं या
कृतीमधील रचना करायच्या आहेत किंवा कृती पूर्ण करायची आहे. याच्यामध्ये पहिली कृती दिलेली आहे 3 समांतर रेषा काढा. तर आकृती 1.23 मध्ये जर आपण पाहिलं तर रेषा L, रेषा M आणि रेषा N या काय दिसत आहेत? 3 समांतर रेषा दिसत आहेत. 3 समांतर रेषा तुम्ही वहीवर काढल्यानंतर कोणती कृती करायची? त्यांना L, M आणि N अशी नावे द्या. L, M आणि N अशी नावं द्यायची. याच्यानंतर काय करायचं आहे? तर T1 आणि T2 या दोन छेदिका काढा. इथं T1 ही एक छेदिका काढलेली आहे आणि T2 ही दुसरी छेदिका काढलेली आहे. T1 ही छेदिका L, M आणि N यांना अनुक्रमे बिंदू A, B आणि C मध्ये छेदते. पहा, T1 या छेदिकेवर वरील अंतरछेद AB व BC आहेत. तर आता इथं T1 ही छेदिका या 3 समांतर रेषांना 3 भिन्न बिंदूमध्ये छेदल्यामुळं इथं 2 अंतरछेद तयार होतात. AB हा एक अंतरछेद आणि दुसरा BC हा एक अंतरछेद. तर त्याच पद्धतीनं इथं पहा, T2 या छेदिकेवरील अंतरछेद PQ आणि QR आहेत. T2 ही छेदिका L, M आणि N या रेषांना अनुक्रमे P, Q आणि R बिंदूमध्ये छेदते. यावरून T2 या छेदिकेवरील PQ आणि QR या दोन छेदिका आहेत. आता अंतरछेद आहेत. तर आता PQ आणि QR हे अंतरछेद आहेत. तर आता या अंतरछेदांचं आपल्याला गुणोत्तर घ्यायचं आहे. AB छेद BC आणि PQ छेद QR. हे गुणोत्तर घेत असताना तुम्ही कृती काय करायची आहे? तर या सर्व पायऱ्या केल्यानंतर इथं AB याची किंमत आपण शोधायची आहे. हे शोधण्यासाठी पट्टी आणि कर्कटाचा उपयोग करायचा आहे. A आणि B मधील अंतर कर्कटमध्ये घेऊन पट्टीच्या साहाय्याने मोजा. त्याची किंमत लिहून ठेवा. त्याच्यानंतर BC मधील अंतर मोजा, ते लिहा आणि AB आणि BC यांचं गुणोत्तराची किंमत काढा सोपे रूप देऊन. त्याच पद्धतीनं PQ आणि QR या अंतरछेदांचं गुणोत्तर तुम्ही काढायचं आहे. हे दोन्ही गुणोत्तर काढल्यानंतर या दोन्ही गुणोत्तरामध्ये आपल्याला काय दिसून येतं? तर ती जवळपास सारखी आहेत. हे अनुभवा. म्हणजे आता इथं AB छेद BC आणि PQ छेद QR हे जे अंतरछेदांचं गुणोत्तर आहे ते समान असलेलं आपल्याला जवळपास समान असलेले आढळून येईल. ही गोष्ट आपण अनुभवायची आहे. या 3 समांतर रेषांच्या अंतरछेदांचा जो गुणधर्म आहे तो आपण इथं अभ्यासणार आहोत. हे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या उपयोजनावरील दुसरं उपयोजन आपण अभ्यासत आहोत. तीन समांतर रेषांनी एका छेदिकेवर केलेल्या अंतरछेदांचे गुणोत्तर हे त्या रेषांनी दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर केलेल्या अंतरछेदांच्या गुणोत्तराएवढे असते. तर आता या प्रमेयाच्या आधारे आपल्याला 3 समांतर रेषा काढून त्या 3 समांतर रेषांच्या आपल्याला छेदिका काढता येतील. 2 छेदिका काढायच्या आहेत. एका छेदिकेवरील अंतरछेदांचं गुणोत्तर आणि दुसऱ्या छेदिकेवरील अंतरछेदांचं गुणोत्तर हे दोन्ही समान येतात असं या प्रमेयामध्ये सांगितलेलं आहे. या प्रमेयाच्या साहाय्याने जर आपण आकृती काढायचा प्रयत्न केला तर LMN या 3 समांतर रेषा काढायच्या आहेत. नंतर या LMNच्या छेदिका T1 आणि T2 आकृतीमध्ये दिसत आहेत. तर आता इथं
या T1 या छेदिकेवरील अंतरछेद जर विचार घेतला तर AB आणि BC हे अंतरछेद आहेत. इथं एका छेदिकेवर केलेल्या अंतरछेदांचं गुणोत्तर म्हणजे AB छेद BC हे अंतरछेदांचं गुणोत्तर हे दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर केलेल्या अंतरछेदांच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजे T2 वरील अंतरछेद आहेत PQ आणि QR. तर या अंतरछेदांचं गुणोत्तर समान असतं हे आता आपल्याला सिद्ध करायचं आहे. प्रमेय म्हणल्यानंतर आकृती आली, त्यानंतर पक्ष आला. पक्ष हे आकृती आणि प्रमेय याच्या आधारे लिहायचं. पक्षामध्ये येईल रेषा L समांतर रेषा M समांतर रेषा N. या तीन रेषा समांतर आहेत. T1 आणि T2 या त्यांच्या छेदिका असून T1 ही छेदिका त्या रेषांना म्हणजेच L, M आणि N अनुक्रमे बिंदू A, B आणि C मध्ये छेदते. तसेच T2 ही छेदिका तीन समांतर रेषा L, M आणि N यांना अनुक्रमे बिंदू P, Q आणि R मध्ये छेदते. हा झाला पक्ष. पक्षानंतर आपल्याला साध्य करायचं आहे या एका छेदिकेवरील अंतरछेदांचं गुणोत्तर म्हणजे AB छेद BC. एका छेदिकेवरील अंतरछेदांचं गुणोत्तर हे AB छेद BC येतं. हे कशाबरोबर समान असतं तर दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर या तीन समांतर रेषांनी केलेल्या अंतरछेदांच्या गुणोत्तरा एवढं असतं. दुसऱ्या छेदिकेवर झालेले अंतरछेद आहेत PQ आणि QR यांच्या गुणोत्तरा एवढं AB अपॉन BC हे येतं. हे आता प्रत्यक्षात उदाहरण आपण सोडवत असताना ह्या पद्धतीनं त्या प्रमेयाचा विचार करून आकृती काढून पक्ष आणि साध्य हे आपल्याला लिहिता येईल. आता या प्रमेयाच्या सिद्धतेसाठी देखील रचना करावी लागते. रचना इथं काय केलेली आहे तर रचना आपल्याला दिलेले आहे रेख PC काढा. हे सिद्धतेमध्येच लिहिलेलं आहे, स्वतंत्र रचना म्हणून नाही लिहिलेलं. तसंही आपण सिद्धतेमध्ये लिहायचं आहे. स्वतंत्र लिहिला तरी काही बिघडत नाही. तर आता इथं हा रेषाखंड रेषा M ला D बिंदूत छेदतो. म्हणजे हा काढलेला PC हा जो रेषाखंड आहे तो रेषा M ला D बिंदूमध्ये छेदतो हे दाखवलेले आहे. तर आता इथं आपल्याला याची सिद्धता देत असताना पहिला जो त्रिकोण विचारात घ्यायचा आहे तो ACP हा त्रिकोण विचारात घ्यायचा आहे. याच्यामध्ये BD ही AP ला कशी आहे समांतर आहे. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी ही रेषा आहे. ती रेषा या दोन बाजूंना AC आणि PC ला B आणि D अशा दोन भिन्न बिंदूमध्ये छेदताना आपल्याला दिसते. याच्यावरून इथं ही बाजू BD AP ला समांतर आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला प्रमाणाचे मूलभूत प्रमेय हे वापरता येईल. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार इथं AB अपॉन BC हे गुणोत्तर आपल्याला PD छेद DC हे लिहिता येतं. याला विधान 1 म्हणलेलं आहे आणि याला आधार आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. आता याच्यानंतर आपण त्रिकोण CPR याचा विचार करणार आहोत. CPR मध्ये इथं DQ जो आहे तो या त्रिकोणाच्या CR या बाजूला समांतर आहे. इथं देखील प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार आपल्याला दोन समान गुणोत्तरे इथं लिहिता येतील. PD अपॉन DC म्हणजे PD अपॉन DC हे गुणोत्तर इथं PQ छेद QR मिळतं. ते हे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार आपण लिहिलेलं आहे. आणि याच्यावरून विधान हे जे आपण विधान केलेले आहे त्या विधानावरून
इथं आपल्याला विधान 1, 2 वरून काय लिहिता येतं? AB अपॉन BC PD अपॉन DC इज इक्वल टू PQ अपॉन QR हे दिलेलं आहे. या पद्धतीनं आपल्याला ही 3 समान गुणोत्तरे विधान 1 आणि 2 वरून लिहिता येतात. पहिलं आणि तिसरं हे 2 गुणोत्तर जर आपण विचारात घेतले तर तीच या प्रमेयाची सिद्धता आहे. म्हणजेच पुढची पायरी आपल्याला लिहिता येईल AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR. अशा पद्धतीनं तर या प्रमेयाची सिद्धता ही पूर्ण होते.